नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 जून 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी आजचे जे सेशन्स असणार आहे अनअकॅडमीवर त्यासंबंधीचे डिटेल्स जे आहेत ते टेलिग्राम, फेसबुकला आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटीला दिलेले आहेत, तर ते बघून घ्या. आपले जे सोर्सेस आहेत त्यामध्ये लोकसत्ता, सकाळ, द हिंदू आणि PIB या 4 सोर्सेसचा आपण समावेश केलेला आहे. अनअकॅडमीवर आपली प्लसची बॅच सुरू आहे बघा. 10 जूनपासून ही प्लसची बॅच सुरू झालेली आहे. ही MPSC मेन्स राज्यसेवा मेन्ससाठीची बॅच आहे. आता 2020ची जी मेन्स आहे त्याच्यासाठी तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आणि याच्यामध्ये जे आहे तर मी इकॉनॉमिक्स घेतो आहे बघा मेन्ससाठीचं. त्याच्यानंतर अमित सर जे आहेत जॉग्रफी घेत आहेत. बाकी फॅकल्टी मेंबरसुद्धा आहेत है ना. त्यांचे सब्जेक्ट आणि त्या गोष्टी तुम्ही बघू शकता. जी लोक MPSC मेन्ससाठी प्रॉपरली प्रिपेअर करतायत किंवा ज्यांना जे असतं की रेग्युलर बॅचेस करता येत नाही, तर ही फास्ट ट्रॅक बॅच आहे ना. म्हणजे कमी कालावधीमध्ये तुमचा जो सिलेबस आहे त्याच्या संबंधीचं विश्लेषण आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिच्यामधून क्लिअर करण्यासाठी मदत करते. सो इट्स अ फास्ट ट्रॅक बॅच फॉर MPSC मेन्स. आणि याच्यासाठी जे सबस्क्रिप्शन जे आहे ते सबस्क्रिप्शन तुमच्या समोर आहे. आता याच्यामध्ये असतं की टिपिकल एक बॅच असं नाही, आपले दर महिन्याला प्लसचे कोर्सेस येत राहतील. त्याच्यासाठी तुम्हाला हे हेल्पफुल राहील. एका वर्षासाठी जे आहे तर ते 10,450 आहे बघा. 2 वर्षाचं 15,200 आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपला कोड वापरता, तो कोड वापरल्यानंतर ही अमाऊंट जी आहे ती 10% कमी होऊन जाते. आता याच्या खाली पण आहे 1 महिना, 3 महिने, 6 महिने. पण जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर किमान 1 वर्षाचं तुम्हाला ते इकॉनॉमिकली परवडतं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी. आपली जी पहिली न्यूज आहे ती G7 संबंधीची आहे. G7च्या 2 सेशनमध्ये आपल्या पंतप्रधानांनी भाग घेतला होता बघा. आता हे 2 सेशन कुठले आहेत तर बिल्डिंग बॅक टुगेदर ओपन सोसायटीज अँड इकॉनॉमीज आणि बिल्डिंग बॅक ग्रीनर क्लायमेट अँड नेचर. म्हणजेच हवामान बदल आणि त्याच्या संबंधीची जी काही परिषद सेशन होतं त्या सेशनमध्ये आपले पंतप्रधान ते सामील झालेत. आणि दुसरं जे होतं ते म्हणजे सोसायटी आणि इकॉनॉमी, समाज आणि अर्थशास्त्र, त्याच्या सेशनमध्येही ते सहभागी झाले होते. हा जो सहभाग आहे तो व्हर्च्युअल आहे बघा, आभासी पद्धतीने आहे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की हिच्यामध्ये त्यांनी एका गोष्टीचा उच्चार केला, ते म्हणजे काय, भारतीय रेल्वेचं जे टार्गेट आहे की नेट झिरो इमिशन बाय 2030. आता हे आपण ऑलरेडी आधी बघितलेलं आहे की 2030पर्यंत भारतीय रेल्वे जी आहे ती कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत त्याचं नेट झिरो इमिशनसाठीचं टार्गेट आहे बघा 2030. सो हे त्यांनी तिथं सांगितलं आणि त्या पद्धतीने भारतीय रेल्वे काम करते आहे. म्हणजे हे कशाच्या बाबतीत आलं तर क्लायमेट नेचरच्या बाबतीमध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ग्लोबल इनिशिएटिव्ह जे भारताद्वारे घेतले गेलेले आहेत, जागतिक स्तरावर भारताद्वारे जे काही इनिशिएटिव्ह घेतले गेलेले आहेत तिच्यातला एक आहे बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स, म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, ज्याच्यावर ऑलरेडी प्रश्न पण आता आला होता बघा रिसेंटली परीक्षेमध्ये. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा जर विचार केला तर ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रान्स आणि भारत यांच्या पुढाकाराने गेलेली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेचं पहिलं मुख्यालय जे काही आहे तर ते इंटरनॅशनल सोलर अलायन्स गुरगावमध्ये आहे बघा. आणि दुसरा जो आहे CDRI प्रकरण काय आहे तर कोलिजन फॉर डिझास्टर रिसिलेंट इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे जे डिझास्टरस सिच्युएशन असते, आपत्तीजन्य सिच्युएशन आहे, तिच्यामध्ये कशा पायाभूत सुविधा असल्या पाहिजे त्यासंबंधीचा मुद्दा आहे. मग याच्यामध्ये जे काय आहे की ना ट्रान्सपोर्टेशनचा मुद्दा असेल, ऊर्जा एनर्जी असेल, टेलिकम्युनिकेशन असेल, पाण्याचा असेल, तर या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की G7च्या याच्यामध्ये पंतप्रधान म्हटलेलं आहेत की भारत हा G7चा नैसर्गिक सहकारी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य है ना, या मूल्यांशी भारताची बांधिलकी आहे. आणि दुसरी महत्त्वाची याच्यामध्ये बाब जी आहे ती म्हणजे काय की एक वसुंधरा एक आरोग्य हा दृष्टिकोन. म्हणजे आता 1 अर्थ 1 हेल्थ हे आपण काल ऑलरेडी बघितलेलं आहे, त्याच्यावर पण त्यांनी चर्चा केली. आणि याच्यासाठी 1 अर्थ 1 हेल्थ एक वसुंधरा एक आरोग्य याच्यासाठी भारताला सकारात्मक प्रतिसाद अँजेला मार्केल यांनी दिला बघा, जर्मनीच्या चॅन्सलर आहेत. त्याच्यानंतर आयडेक्स DIOमध्ये जे आहे की संरक्षण आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही बाबी आहेत त्यात भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे, सेल्फ रिलायन्स जे काही आहे, तर त्याच्याकरता येत्या 5 वर्षासाठी जवळपास 498.8 कोटी रुपयाचा निधी जो आहे IDX DIOला देण्यात आलेला आहे. IDX DIO अंतर्गत जे काय आहे की डिफेन्स इनोव्हेशनसाठीचा हा सगळा उपक्रम आहे. संरक्षणामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करून तिच्यामधून संरक्षण क्षेत्र जे आहे ते स्वयंपूर्ण बनवण्याकडे कल आहे बघा. तर IDX DIO लक्षात ठेवा है ना, की आत्मनिर्भर भारत संरक्षणाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे इस्रायलमध्ये सत्तांतर झालेलं आहे बघा. सो बेंजामिन नेतन्याहू जे आहेत अखेर त्यांना 12 वर्ष पंतप्रधानपद उपभोगल्यानंतर ते पद सोडावं लागलेलं आहे.
आणि आता नफ्ताली बेनेट जे आहेत तर ते नवे पंतप्रधान झालेले आहेत. इस्रायलची संसद जी आहे तर तिच्यामध्ये जे आहेत की रविवारी म्हणजे काल 13 जून रोजी जे आहे नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालच्या आघाडी सरकारला जे आहे तर ते कौल दिलेलं आहे बघा. आणि महाराष्ट्रात आघाडी सरकार, तिकडं पण आघाडी सरकार आहे बघा इस्रायलमध्ये. आता तिकडं जे आहे ह्या आघाडीमध्ये उजवे आहेत, डावे आहेत, मध्यम मार्गी आहे आणि एक अरब पक्ष आहे बघा. म्हणजे तुम्ही विचार करा की किती म्हणजे अपोजिट पोल्स जे आहेत ते एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. उजवे, डावे, मध्यम मार्गी, अरब पक्ष, म्हणजे जवळपास ते बेंजामिन नेतन्याहूच्या अगेन्स्ट सगळेच एकत्र आल्यागत अशी परिस्थिती आहे. परंतु त्यांच्याकडे एकाच मताची विजयी आघाडी आहे बघा. म्हणजे 60 विरोधात 59 अशा याच्याने ते निवडून आलेले आहेत. सो हा एक त्यांच्या याच्यातला महत्त्वाचा आक्षेप आहे. आणि याच्यामध्ये जे आहे की सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे उजवे, डावे, मध्यममार्गी पक्ष, अरब पक्ष, तर हे किती दिवस वर्क होईल हा पण एक मुद्दा आहे. हे बेंजामिन नेतन्याहू आहेत बघा. बेंजामिन नेतन्याहू आणि ना आपले पंतप्रधान यांच्यामधला जो सलोखा आहे तो गेले कितीतरी वर्ष आपण बघितला होता, इस्रायल भारताचे संबंध आणि ते. आणि आता हे नवीन पंतप्रधान बेनेट आहेत बघा. ओके. चीनी अर्थव्यवस्थेविरोधात किंवा चीनी अर्थबळाविरोधात एकजुटीचं आवाहन अमेरिकेने G7 राष्ट्रांना केलेलं आहे बघा. आणि त्याच्या अगेन्स्ट म्हणजे चीनच्या अगेन्स्ट पायाभूत विकास आघाडी तयार करण्याचा एक संकल्पना जी आहे ती अमेरिकेने समोर ठेवलेली आहे की हिच्यामध्ये कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स है ना, अमेरिका, की तुम्ही एकत्र येऊयात, आपण सगळे येऊयात. पण हिच्यामध्ये यांनी जरा थोडासा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे, बाकीच्या देशांनी नाही दिलेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एकतर जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणारे G7 देश आहे बघा, त्यांनी चीनच्या विरोधात एकत्र यायचं आणि विकसनशील देशांसाठी चीनला पर्याय ठरू शकेल असा जो काही आहे पायाभूत सुविधा निर्माण करायच्या, असा अमेरिकेचा आणि जो बायडन प्रशासनाचा मुद्दा आहे. चीनमधले ज्या काही वेठबिगारी सदृश्य प्रथा आहे बघा, त्या प्रथेच्या विरोधात आपण काहीतरी केलं पाहिजे असं अमेरिकेचं म्हणणं आहे. कारण एकंदरीतच मानव अधिकार आणि त्या सर्व बाबतीमध्ये किंवा उगुर मुस्लिम जे काही आहे त्या बाबतीमध्ये चीनची जी काही भूमिका आहे ती ॲक्सेप्ट करण्यासारखी नाही आहे असं अमेरिकेने म्हटलेलं आहे. उगुर मुस्लिमांच्या बाबतीमध्ये बघा की पुलित्झर पुरस्काराशी त्याचा संबंध आहे बघा या वर्षीच्या. आणि हिच्यामध्ये जे आहे की हे कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी जरा सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो अमेरिकेला दिलेला आहे पायाभूत विकास आघाडी तयार करण्यासंबंधी. पण जर्मनी, इटली आणि युरोपियन समुदाय जे आहे ते हिच्यामध्ये खूप काही ओपन झालेले नाही आहेत ते. आणि त्याच्यामुळे असं दिसतं आहे की G7मध्ये सुद्धा फूट आहे, गट आहे. आता याचं पण एक रिझन आहे बघा, रेअर अर्थ मेटलसाठी हे सगळे जे देश आहेत, युरोपियन युनियन आणि अमेरिकासुद्धा, ते चीनवर जवळपास कम्प्लिटली डिपेंडंट आहे. रेअर अर्थ मेटल आणि त्या सगळ्या गोष्टी तेही पण बघूयात आपण, ती एक न्यूज घेतलेली आहे. सो चीनच्या विरोधात एखादी पायाभूत विकास आघाडी तयार करण्यासाठी एकमत तरी आता झालेलं नाही एवढं आपल्याला दिसतं बघा, है ना. चर्चा झालेली आहे. आता उगुर मुस्लिमांचा जो काही प्रश्न आहे बघा, अमेरिकेने हाही मुद्दा हे केलेला आहे की अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली यांनी जे आहे चीनमधल्या उगुर मुस्लिमांवर जो अत्याचार होतो आहे आणि इतर जे काही इतरांवरील, म्हणजे फक्त उगुरवर नाही होत तर बाकीच्यांवर पण चीन अत्याचार करतं, तर त्याच्या अगेन्स्ट आपण एकत्र येऊयात. मानवी हक्क उल्लंघन जे काही चीन करतं आहे तर त्याच्या अगेन्स्ट आपण जे आहे ते काम करूयात, है ना. आणि चीनला कशा पद्धतीने वठणीवर आणता येईल वगैरे असंच अमेरिकेचा सगळा प्लॅन. पण वठणीवर वगैरे चीन आहे बघा, ते चीनच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी काय होत नसतात. पण चालत चर्चा चालू आहे. आता याच्यावर चीननी काय प्रतिक्रिया दिलेली आहे? चीननी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलेलं आहे की लहान गटांनी, म्हणजे G7 कोण आहे, लहान गट आहे बा, तुम्ही 7 लोक येऊन तुम्ही आम्हाला सांगणार का जगत चालवायचं. सो या G7 देशांच्या याला सांगितलं की बाबा जगाचं भवितव्य ठरवण्याचं, लहान गटांनी जगाचं भवितव्य ठरवण्याचे दिवस गेलेले आहेत, दॅट्स इट. आणि कुठलाही देश असू देत, तो मोठा असो, लहान असो, मजबूत, दुर्बळ, गरीब, श्रीमंत, कुठलेही देश असू देत, ते समान आहेत असं आम्ही मानतो. म्हणजे बघा चीन कसा आहे, हिपोक्रॅट है ना, ते बाकीचे जे आहेत बघा तिकडे दक्षिण चिनी समुद्रातले फिलिपिन्स वगैरे, त्यांचं पार आहे ना गाशा गुंडाळाला बसलेला आहे हा चीन. आणि त्याचं म्हणणं आहे की जगातले जर व्यवहार तुम्हाला करायचे असतील तर सर्व देशांची चर्चा तुम्ही करा. आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जैर बोल्सोनारो यांना मास्क न घातल्यामुळे दंड भरावा लागला बघा. असे काही उदाहरणं आपण बघितले होते, सिम्बॉलिक आहेत. पण तिच्यामध्ये पण राष्ट्राध्यक्ष जे आहेत ब्राझीलचे जैर बोल्सोनारो यांना करोना प्रतिबंधक नियमात मोडल्यामुळं $100चा दंड भरावा लागला बघा. आणि जैर बोल्सोनारोच्या बाबतीमध्ये असं होणं म्हणजे आता हे पण मेरी सुनो कॅरेक्टर आहे बघा, है ना, जैर बोल्सोनारो ब्राझीलच्या बाबतीतलं, है ना. सो एकंदरीतच साओ पाउलो भागामध्ये त्यांच्यावर कारवाई झाली, $100चा दंड. फ्रेंच ओपन 2021चा जो विजेता आहे बघा तो जोकोविच आहे, है ना, जोकोविचच.
आता हा जगातला एक नंबरचा प्लेयर आहे आजच्या डेटमध्ये. पहिले 2 सेट गमावल्यावर सुद्धा जोकोविचनी जे आहे तर ते शेवटचा सेट जिंकला. आणि जोकोविचच्या बाबतीमध्ये हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की जोकोविचनी जे काय आहे ना की एकंदरीतच रॉजर फेडरर आणि जो काही राफेल नादाल आहे यांचं वर्चस्व होतं बघा. आणि तिच्यामध्ये स्पेस क्रिएट केलेली आहे त्यांनी स्वतःची. जवळपास 4.25 तासाची ही झुंज होती बघा. आणि ती कोणाबरोबर होती तर ग्रीसचा जो आहे स्टेपानोस सित्सिपास याचं वय फक्त 22 वर्ष आहे बघा. सो याच्यासाठी येणारा काळ सुवर्ण काळ असेल है ना, की 22व्या वयात तो फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये होता है ना. होत असतं, खेळ आहे. जोकोविचचं हे जे विजेतेपद आहे बघा 19वां ग्रँड स्लॅम आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम 20 ग्रँड स्लॅम विजेते कोण आहेत? नदाल आणि रॉजर फेडरर आहे बघा है ना. त्याच्याबरोबर काय आहे ना की कारण ह्या जोकोविच जो आहे तो नंतरच्या याच्यात आलेला आहे, पण जोकोविचने तो स्पेस निर्माण केला आहे, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे ना. आता 4 ग्रँड स्लॅम जे असतात वेगवेगळे ते किमान 2 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा पटकवणारा जोकोविच जो आहे तो खुल्या पर्वामधला पहिला टेनिसपटू आहे. सो हेही एक महत्त्वाचं आहे की खुल्या पर्वातला पहिला टेनिसपटू, ओके, ज्यांनी हे 4 ग्रँड स्लॅम किमान 2 वेळा जिंकलेले आहेत. आणि यंदाचा मोसम जो आहे म्हणजे 2021मधलं त्याचं हे दुसरं ग्रँड स्लॅम आहे बघा. तर ते एक लक्षात ठेवा. आता फ्रेंच ओपन महिला दुहेरी. आता खरं तर तुम्ही जर बघितलं की मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, फ्रेंच ओपन असू देत, US ओपन असू देत, तर दुहेरी मोस्ट प्रॉबेबली जे आहे तर त्याचा प्रश्न क्वचितच येतो. परंतु यावेळेस तुम्हाला दुहेरी महिला जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. त्याचं रिझन असं आहे, एकेरी ग्रँड स्लॅम विजेती जी आहे ना बाब्रेरा क्रेजिकोवा, तर तिने महिला दुहेरीचं पण विजेतेपद पटकवलेलं आहे बघा. ओके. आणि हिच्यामध्ये जी तिची ना पार्टनर आहे कतरिना सिनाकोव्हा. ओके. सो क्रेजिकोवा सिनाकोवा असं लक्षात ठेवा. सो यांनी पोलंडच्या इगा स्वितेक आणि अमेरिकेच्या बेथनी मॅटसँडचा पराभव केलेला आहे. सो हिच्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की महिला एकेरी जिंकणारी जी क्रेजिकोवा आहे तिने महिला दुहेरीमध्ये पण ते विजेतेपद मिळवलं. आणि असं 2000 नंतर पहिल्यांदा होतं आहे बघा. 2000मध्ये मेरी पियर्सनी असं कामगिरी केली होती की एकेरी जिंकल्यानंतर दुहेरी. जवळपास 20 वर्षानंतर हे सगळं होतं आहे. आता 2000 नंतर 2021 20 वर्षाचा गॅप पडला, 21व्या वर्षी घडलं. दॅट्स वाय हे महत्त्वाचं आहे. प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. मग आता उरलं काय तर है ना, हे दोन्ही आहेत बघा क्रेजिकोवा आणि कतरिना सिनाकोवा. तर यांनी फ्रेंच ओपनमधलं दुसरं विजेतेपद आहे त्यांचं. आणि हे पण महत्त्वाचं आहे, या दोघींचं फ्रेंच ओपनमधलं दुसरं विजेतेपद आहे. ओके. 2013मध्ये त्यांनी पॅरिसमध्ये ज्युनियर स्पर्धा पण जिंकली होती. ओके. नेक्स्ट वन जे आहे फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी. आता फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीचं जे विजेतेपद आहे ते माहूत आणि हर्बट याला मिळालेलं आहे बघा. आता हर्बट आणि माहूतची जोडी जी आहे त्यांनी कझाकिस्तानचा अलेक्झांडर बुब्लिक आणि आंद्रे गोलुदेव जे आहे त्यांना हरवलेलं आहे. ओके. नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की युरो 2020 हे जे फुटबॉलचे मॅचेस चालू आहेत बघा, तिच्यामध्ये डेन्मार्कचा जो मध्यरक्षक आहे ख्रिस्तियन एरिक्सन, तर ख्रिस्तियन एरिक्सन जो आहे तो फिनलँड विरुद्धच्या सामन्यामध्ये ग्राउंडवर कोसळला होता. आणि जवळपास काही काळासाठी संपूर्ण फुटबॉल विश्व जे आहे ते थांबलं है ना. पण आता एरिक्सनची प्रकृती स्थिर आहे. सो चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याचशा न्यूजपेपरनी जी न्यूज दिलेली आहे की सामना गमावला पण जीव वाचला व्हावा, कारण याच्यामध्ये डेन्मार्कचा पराभव झाला. सो ते एक लक्षात ठेवा. आणि है ना गलवान क्लॅशला 1 वर्ष होतं आहे सगळं. आणि चीननी काय केलेलं आहे की चीननी हा जो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे इथं पायाभूत सुविधा उभारायला सुरुवात केलेली आहे बघा. सो चीनच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की त्यांनी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या इथं जे आहे तर ते है ना जमवाजमव करायला सुरुवात केलेली आहे पायाभूत सुविधांची. पायाभूत सुविधा बनवताना दोन्ही पद्धतीच्या, कायमस्वरूपीच्या आणि टेम्पररी तात्पुरत्या, अशा दोन्ही ते बनवत आहेत. इथं हॉस्पिटल पण उभारले जातात, फील्ड हॉस्पिटल. त्याच्यानंतर जे काय आहे ना स्नो मोबॅलिटी व्हेकल जे काय आहे तर ते मोठ्या प्रमाणावर मागवण्यात आलेलं आहे. सो याच्यातूनच एक आहे की ड्रॅगनच्या डोक्यात अजून काहीतरी चालू आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की अशा ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास झाला की तिच्यातून बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येतात है ना. त्याच्यानंतर जे आहे रोजवूड. ओके. आता रोजवूड ट्रॉपिकल याच्यामध्ये येतं बघा. रोजवूड तुमच्यासमोर आहे. या केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे केरळच्या जंगलामधून रोजवूडची तस्करी किंवा इल्लिगल व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होतो आहे. असं का होतं आहे? कारण रोजवूड कुठं वापरलं जातं तर जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात बघा है ना, गिटार म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत लाकडाचा वापर जिच्यात होतो बघा है ना, तर तिच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं.
त्याच्यानंतर फर्निचर की जे आहे ना अँटिक फर्निचर असतं तिच्यात हे वापरलं जातं. आणि त्याच्याकरता जे आहे की याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा. IUCN जे आहे ते इंडेंजर्ड आहे बघायचं आहे ना. IUCN स्टेटस जे काय आहे ते इंडेंजर्ड आहे ते लक्षात ठेवा. आणि याची किंमत जर तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात बघितली तर 1 क्युबिक मीटर रोजवूड जे आहे त्याची 7 लाख रुपये किंमत आहे ब्लॅक मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा याची मागणी कशी असणार आहे. ओके. आणि दुसरं जे आहे की मोठ्या प्रमाणावर म्हणजे माफिया आहे तिच्यात काम करणारे, मग ते एक्सप्लॉईट करतात. सो असा सगळा मुद्दा आहे. ओके. सो केरळ गव्हर्नमेंट समोर, फॉरेस्ट डिपार्टमेंट समोर हे एक मोठं लक्ष आहे की रोजवूड जे काय आहे तर त्याच्या संबंधीचे जे काही आहे ना इलिगल ट्रेड आणि त्या सगळ्या गोष्टी कशा थांबवायच्या. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन बघा, तिच्यामध्ये काय येतं तर मायनिंग येतं, मॅन्युफॅक्चरिंग येतं आणि इलेक्ट्रिसिटी. हिच्यात पण सर्वात जास्त वेटेज जे आहे ते मायनिंगचं आहे 77.6%. पण तिच्यामध्ये जे आहे की ते श्रिंक झालेलं आहे प्रोडक्शन जे आहे ते, कारण लॉकडाऊन, कोविड-19 ह्या सगळ्या सिच्युएशन. MCQ करता तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रिसिटी याचा समावेश आहे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काय की जवळपास 77.6% वेटेज असणारं मॅन्युफॅक्चरिंग हे याच्यातलं सर्वात मोठं आहे. दुसरं म्हणजे काय, ट्री ऑफ कॉफी फॅमिली. ट्री ऑफ कॉफी फॅमिली आपल्याला अंदमान निकोबारमध्ये सापडलं आहे बघा, तुमच्यासमोर आहे. कॉफी फॅमिलीमधलं हे एक झाड आहे. जवळपास 15 मीटर एवढी याची हाईट आहे बघा. आणि पायरोस्ट्रिया असं याचं हे आहे बघा, पायरोस्ट्रिया लालजी है ना, जीनस जे काय आहे. आणि एकंदरीतच हे जे आहे की अंदमान निकोबारमध्ये आढळलं, पण हे कुठं असतं, पहिल्यांदाच आपल्या इथं आढळलेलं आहे. मादागास्करमध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बघायला मिळतं. ओके. आणि याचं जे IUCN स्टेटस आहे बघा ते क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. तर हे एक लक्षात ठेवा, क्रिटिकली इंडेंजर. ओके. आणि अंदमान निकोबारमध्ये जे आहे की तिरूर फॉरेस्ट जे आहे, जरावा रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा चिडिया टापू जे आहे तर तिथं हे आढळलेलं आहे. तो महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. रेअर अर्थ मेटलच्या बाबतीमध्ये हर्ट ऑफ चायना है ना, US रायव्हली. म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यामधलं जे काही शत्रुत्व किंवा जो मेजर मुद्दा आहे है ना, तर रेअर अर्थ मेटल. आता रेअर अर्थ मेटल जे असतात ना तर ते एकतर है ना रेअर नावातच आहेत है ना, रेअर अर्थ मेटल्स. मोठा सोर्स जो आहे याचा चायना आहे. 2019मध्ये USनी 80% त्यांचे रेअर अर्थ मेटल जे आहे ते चायनावरून इम्पोर्ट केले होते बघा. म्हणजे आयात, म्हणजे तुम्ही विचारा 80% आयात चायनामधून म्हटल्यानंतर ते कम्प्लिटली त्यांच्यावर डिपेंडंट आहे. युरोपियन युनियननी जवळपास 98% त्यांचे रेअर अर्थ मेटल चायनामधून मागवले होते. मग तुम्हाला लक्षात येईल की G7मध्ये एकदम चायनाच्या विरोधामध्ये का जात नाही हे लोक. तर हा एक मुद्दा झाला रेअर अर्थ मेटलचा. असे कितीतरी मुद्दे असतात बघा. तो एक मेजर मुद्दा आहे. आणि हा डॉमिनन्स आहे बघा, चायनाचा डॉमिनन्स आहे, चायनाची मक्तेदारी आहे रेअर अर्थ मेटलमध्ये, मिनरल्समध्ये, रेअर अर्थ मिनरल्स. हिच्यामध्ये बघा निओडायमियम, त्याच्यानंतर प्रेसोडायमियम, डिस्प्रोसियम हे जे आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ना, मॅग्नेटमध्ये वापरलं जातं बघा, चुंबकाच्या याच्यामध्ये. टर्बाईन्स, विंड टर्बाईन्स, इलेक्ट्रिकल कार्स आहेत, त्याच्यानंतर स्मार्टफोन आहे, कम्प्युटर स्क्रीन आहे, टेलिस्कोपिक लेन्स आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीमध्ये. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की आरोग्य सेवांच्या बाबतीमध्ये जे क्युबा आहे. आणि हा याच्यामध्ये एक MCQ लक्षात ठेवायचा. तुम्हाला जर सिम्पल विचारलं की रेअर अर्थ मेटलचा उपयोग कुठं कुठं होतो तर हे सगळं लक्षात ठेवा. मॅग्नेट, विंड टर्बाईन, इलेक्ट्रिक कार है ना, स्मार्टफोन, कॉम्प्युटर स्क्रीन, टेलिस्कोपिक लेन्स है ना, हे असं लक्षात ठेवायचं. क्युबासारखा जो देश आहे बघा त्यांच्या याच्यामध्ये आरोग्य सेवा ज्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने विकसित झालेल्या आहेत. का विकसित झाल्या तर त्याचं रिझन आहे चे गवेरा यांनी क्युबामध्ये सामाजिक चिकित्साशास्त्राचा किंवा सोशल मेडिसिनचा जो पाया घातला तो त्याला कारणीभूत आहे बघा. आज 14 जून आहे आणि चे गवेरा यांचा जन्मदिन आहे. चे गवेरांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं की चे गवेरांचे जे काही विचार होते ते नंतर क्युबानी पुढे नेलेले आहेत. आणि 1976मध्ये राज्यघटनेमध्ये 50वे जे कलम होतं त्या कलमामध्ये आरोग्य हक्काचा समावेश त्यांनी केलेला आहे. आणि सर्वांना समान आरोग्य सुविधा दिलेली आहे बघा. हिच्यामध्ये खाजगी आरोग्य विमा असेल, आरोग्य सेवा असेल, दवाखाना असेल, त्यांना राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रामध्ये रूपांतरित केलेलं होतं. सो त्यांची जी काही पब्लिक सिस्टीम आहे हेल्थच्या बाबतीत ती एकदम बेस्ट आहे. दुसरं म्हणजे काय की है ना, अवयव प्रत्यारोपण असेल, हृदय बायपास असेल, तर सगळ्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय सेवेसाठी महत्त्वाचा देश म्हणून तो उदयास आलेला आहे. सध्या तिथं 1000 लोकांमागे 9 डॉक्टर आहेत. भारतामध्ये 1511 लोकांमागे 1 डॉक्टर आहे. सो याच्यावरून तुम्हाला ते कंपॅरिझन लक्षात येईल की का ते महत्त्वाचं आहे सगळं. ओके. कालचे प्रश्न बघा. 12 जून 2021
खालीलपैकी कोणत्या देशाने भारतातील 16 आंब्याच्या प्रजातींचं प्रदर्शन भरवलं? बहरीन. त्या 16पैकी 3 GI टॅगवाले होते बघा, तुम्हाला आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. भोटिया हा पारंपरिक पद्धतीने लोकरीला रंग देण्याची कला जी आहे ती कुठल्या राज्याशी संबंधित आहे? उत्तराखंड. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन जो आहे 12 जून. सर्वाधिक करोना लसी वाया घालणाऱ्या राज्यांचा गट: छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश. सीमा सुरक्षा दलाबद्दल योग्य विधान निवडा. जीवनपर्यंत कर्तव्य हे यांचं ब्रीदवाक्य आहे, बरोबर. 1965 स्थापना झाली होती. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. आजचे प्रश्न घ्या. वाडा कोलम या तांदळाचं उत्पादन 5 ते 10% कमी झालं आहे. झिनी आणि सुरती कोलम या 2 जातींना एकत्र करून वाडा कोलम ही तांदळाची जात विकसित करण्यात आली. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य यापैकी नाही. देविका नदी राष्ट्रीय उद्यान प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा. मेघा राजगोपालन यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. शोध पत्रकारितेसाठी 2021चा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला. बझफीड न्यूजच्या पत्रकार आहेत. चीनमधील उगुर मुस्लिमांच्या छळछावण्यांचं वास्तव जगासमोर आणलं. फक्त ब. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू कोणत्या राज्यात झालेत? बिहार, दिल्ली, गुजरात, तेलंगणा. जगात सर्वाधिक गाढवांची संख्या असलेला देश कोणता आहे? पाकिस्तान, इथिओपिया, भारत, चीन. याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. आणि जे काय आजचं शेड्यूल आहे बघा, 12 वाजता जे आहे MPSC मेन्सच्या पेपरचं डिस्कशन आहे आपलं, है ना, अनअकॅडमीच्या ॲपवर. 3 वाजता जे आहे प्लसचं लेक्चर आहे बघा, है ना, जी बॅच आपली सुरू झालेली आहे. 6 वाजता यूट्यूबवर जे आहे लेट्स क्रॅक महाराष्ट्रावर NCERTचं डिस्कशन आहे बघा, है ना. इलेक्शन आहे आजच्या याच्यामध्ये, तर ते आपण करणार आहोत. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्कचं डिस्कशन. 9 वाजता रात्री स्पॉटलाईट 1000 MCQ डिस्कशन आहे. तर है ना, याच्याकरता तुम्हाला ॲप डाउनलोड करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सुशील हा कोड वापरा. ते ॲप जे आहे ते अनलॉक करा, म्हणजे याच्या आधीचे लेक्चर्स पण तुम्हाला ओपन होतील, है ना, स्पेशल क्लाससाठीचे. आणि जर तुम्ही प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं तर मग हा डॉक्टर सुशील कोड जो आहे तो तुम्हाला 10% ऑफ पण तिथं मिळवून देईल. सो महत्त्वाचं जे आहे ते डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या यूट्यूब चॅनलला जे आहे ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अनअकॅडमीसाठीचा प्रोमो कोड जो आहे तो लक्षात ठेवा, डॉक्टर सुशील. ओके. सो भेटूयात विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.